नमस्कार. आज आपण पुन्हा एक चाटच्या सीरीजमधला एक नवीन पदार्थ घेऊन आलेलो आहे. तर बघा आता त्यासाठी पुऱ्या तळणं आपलं सुरू आहे. तर ह्या चाट रेसिपीमध्ये असं आहे की आपल्याला पुऱ्या वगैरे हे जे मटेरियल आहे बरंचसं त्यात साम्य असतं, त्यामुळे ते आपण एका वेळेला केलं तरीसुद्धा चालतं. तर आता मी इथं जास्त वेळ न घालवता म्हणजे ते डो कसा भिजवला आपण, काय काय घेतलं, तर हे आपण पाणीपुरीच्या रेसिपीमध्ये दाखवलेलंच आहे. तर त्या ठिकाणी आपण ते पाहू शकता. आता ह्या पुऱ्या ज्या आहे तर ह्या आपण आता छानपैकी तळून घेतलेल्या आहेत आणि छान अशा क्रिस्पी आणि ब्राऊन कलरच्या आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या अगदी छान कुरकुरीत अशा राहतात. तर आपण भेळ पाणीपुरीची रेसिपी याआधी पाहिलीच असेल, नसेल पाहिली तर नक्की पाणीपुरीची रेसिपी पहा, म्हणजे पुऱ्या कशा तयार केल्या आहे तर ते तुम्हाला त्यातून समजेलच. अशी ही चाट तर खायला सगळ्यांनाच आवडते, लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते. आपल्याकडे वाढदिवस असेल किंवा एखादी BC पार्टी असेल किंवा छोटं मोठं फंक्शन असेल तर अशा वेळेला आपण ह्या पुऱ्या वगैरेची तयारी आधीच करून आपण छान ही रेसिपी एन्जॉय करू शकतो. तर आपण ह्या पुऱ्या घेतलेल्या आहे आणि त्याला एका बाजूने फोडून आपण एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. तर ह्या चाट रेसिपीमध्ये म्हणजे सर्वसाधारण सारखंच साहित्य यामध्ये लागते. थोडंफार आपल्या त्या रेसिपीनुसार आपल्याला कमी जास्त असं करायचं असते. तर या ठिकाणी जो बटाटा आहे तर हा बटाटा तसा भरपूरच पाहिजे, पण या ठिकाणी आपण थोडा कमी वापरलेला आहे. यामध्येच आपण चणे वगैरे सुद्धा घालू शकतो किंवा मोड आलेले हिरवे मूग वगैरे यामध्ये आपण घालू शकतो. तर या ठिकाणी आपण बटाटा वापरलेला आहे, त्यानंतर चिंचेची चटणी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण ही हिरवी चटणी टाकत आहोत. तर हिरवी चटणीमध्ये म्हणजे ही तिखट आहे आणि चिंचेची चटणी ही गोड चटणी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे साहित्य लागणार आहे की जिरेपूड आहे, शेंदे मीठ आहे, त्यानंतर तिखट आहे, त्यानंतर साधं मीठ आपण घातलेलं आहे. आता कांदा कापलेला आहे तो पण याच्यावर आपण घालून घेणार आहोत. म्हणजे ही पुरी आपल्याला छान अशी भरून घ्यायची आहे आणि ही दही पुरी असल्यामुळे आपल्याला दही यामध्ये भरपूर घालायचं आहे. तर या रेसिपीचं नाव काय आहे? दहीपुरी. तर आपण हे दही जे आहे तर थोडंसं घट्ट आणि ताजं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर आणि अगदी किंचित मीठ टाकून आपण ते छान असं फेटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर छानपैकी शेव टाकून घेतलेली आहे, कोथिंबीर टाकणार आहोत आणि नंतर आवश्यक असेल किंवा सजावटीसाठी म्हणून आपण थोडं थोडं दही आणि चटणी आणि थोडंसं तिखट हे वरून आपण त्याच्यावर घालणार आहोत. तर या ठिकाणी आपण दही घातलेलं आहे, चिंचेची चटणी आहे, अगदी थोडी थोडी घालायची आहे कारण सुरुवातीला आपण ती घातलेली आहे. आणि आपल्याला तिखट कमी वाटलं तर थोडंसं तिखट त्याच्यावर टाकून घ्यायचं, म्हणजे अगदी अशी सुंदर अशी चव आपल्या ह्या दहीपुरीला येते. आणि खूपच सुंदर आणि असे मस्त पोटभरीचं अशी ही दहीपुरी आपली तयार आहे. अगदी सुंदर अशी दिसत आहे आणि छान असा मेनू बनवायचा आणि सुंदर असं घरच्या घरीच एन्जॉय करायचं. पुऱ्याही आपण घरीच केलं आहे आणि सगळं साहित्य म्हणजे काही असं कॉमन साहित्य आहे. चटण्या जर आपण एक वेळा बनवून ठेवल्या तर आपल्याला वेगवेगळे पदार्थ ट्राय करता येतात, जसं की पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, भेळ आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.